म्हणजे तुझी जर विचार केला तर तयारी कशी, दिनक्रम कसा येतो, पोलीस भरती तयारी कशी करायची असते? दिनकाम काय सर, तेच आपलं सकाळी 5:30 ग्राउंडला जायचं. बर. ग्राउंड वगैरे झाल्यानंतर यायचं. 9 पासून तर 2 पर्यंत तुम्ही स्वतःच क्लासेस घेत होते. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आपलं परत नंतर ग्रुप स्टडी तुम्ही घेत होते. एक 5-5:30 पर्यंत समजा. तो एक क्रम. आणि त्यानंतर परत संध्याकाळी जेवण वगैरे करून आल्यानंतर ते एक आपल्या तिथून पासून म्हणजे नाईट पर्यंत, म्हणजे अशी सहसा मुलं काय करतात ना की रूमला गेल्यानंतर झोपून राहतात वगैरे किंवा मोबाईल वगैरे बघतात. पण मग तुम्ही तो चान्स मला नाही दिला. म्हणजे तुमचं म्हणणं होतं की मोबाईल वगैरे थोडं स्किप कर, कारण तुझ्याकडे सध्या हाच टाइम आहे. तर हा वेळ तू सध्या अभ्यासाला दे समोर, मग तुला वेळच वेळ आहे भरपूर. बरोबर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो शेड्यूल असतो त्या शेड्यूलमध्ये एवढं म्हणजे काही आपण गोष्टी बारकाव्याने घेतो. त्याच्यामध्ये त्यांचा जेव्हा रात्रीचा जो वेळ असतो आपला फालतू वेळ, त्याच्यामध्ये मी यांना ग्रुप स्टडीला बोलवायचो. आणि याचं वैयक्तिक असं होतं, टार्गेट असायचं. टार्गेट किंवा 30 प्रश्न बुद्धिमत्तेचे आणि 30 प्रश्न गणितात सोडवल्याशिवाय मी रात्री उठणार नाही, मग वेळ किती हो. आणि मला आठवतंय यांची भरती पावसाळ्यामध्ये झाली होती. तर पावसाळ्यामध्ये झाली असताना तो पावसात पळत होता. म्हणजे आपण आपल्या ध्येयाप्रती किती तत्पर राहायला पाहिजे, हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ऋत्विक कांबळे.